मे महिना काही दिवसांनी संपेल आणि त्यानंतर जून महिना सुरू होणार आहे। जून महिना आला की पाऊस कधी पडेल हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलेला असणार आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार आहे, तो आता कुठपर्यंत पोहोचला आहे, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सॅटेलाइट इमेज मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दाखवते। आता ही आपल्या देशाची इमेज आहे, सॅटेलाइट इमेज आहे। या इमेजच्या माध्यमातून आपल्याला कळतं की सध्या वाऱ्यांची दिशा काय आहे, सध्या ओव्हरऑल भारतावर कशा प्रकारचं हवामान आहे, कुठे वारे कुठल्या दिशेने वाहतात। आता इकडे बघा, या बाजूने आपल्याला जर दिसेल अरबी समुद्र असेल किंवा बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणात वारे वाहत आहेत। आणि यंदा जर आपण बघितलं तर हवामान विभागाने आधीच सांगितलेलं आहे की यंदाचा मान्सून हा चांगला असणार आहे। सरासरीपेक्षा 105% जो पाऊस आहे तो यंदा देशामध्ये पडणार आहे आणि 8 ते 10 दिवस आधीच यंदा मान्सून जो आहे तो येणार आहे असं सुद्धा सांगण्यात येत आहे। आता मॅप वाईज आपण पाहणार आहोत की मान्सून कुठे दाखल झालेला आहे आणि तो महाराष्ट्रात कुठे येऊ शकतो। ग्राफिक्स बघूयात आपण, ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। अंदमान बेटांवर सध्या मान्सून दाखल झालेला आहे। जर आपण बघितलं तर बंगालचा उपसागर असेल, दक्षिण अंदमान समुद्र असेल किंवा निकोबार बेटांवर सध्या मान्सून आहे आणि या भागांमध्ये जोरदार वारे वाहत आहेत, जोरदार पाऊस आहे। गेल्या 24 तासांपासून जर आपण बघितलं तर या भागांमध्ये मान्सून धडकला आहे आणि या भागांमध्ये सध्या त्याचा धुमाकूळ सुरू आहे। जर आपण बघितलं तर 25 ते 27 मे दरम्यान केरळमध्ये तो दाखल होणार आहे। एकदा का मान्सून केरळमध्ये दाखल झाला म्हणजे तो महाराष्ट्रात येण्याची त्याची वाट असते ती मोकळी होते, ती लवकर येतो तो असं आपण बोलू शकतो। त्याच्यामुळे 25 ते 27 दरम्यान केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे आणि त्यानंतर 6 जून पासून महाराष्ट्रात हा पाऊस जो आहे तो अनेक भागांमध्ये बरसू शकतो। 6 जून पासून महाराष्ट्रात या पावसाची एंट्री होणार आहे असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। हवामान विभागाने आधीच सांगितलेलं होतं की यंदाचे जे ऋतू आहेत ते लवकर संपत आहेत। म्हणजे हिवाळा लवकर आला तो लवकर गेला, सेम उन्हाळा लवकर आला तो लवकर गेला। तसंच महाराष्ट्रात यंदा मान्सून सुद्धा लवकर येणार आहे, पावसाळा सुद्धा लवकर येणार आहे आणि यंदाचा जो महाराष्ट्रातला किंवा ओव्हरऑल देशातला पाऊस असणार आहे तो चांगला होऊ शकतो आणि सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे असं सुद्धा हवामान विभागाने सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे पुढे मान्सूनची दिशा कशी असणार आहे आणि महाराष्ट्रात नेमका तो कधी येणार आहे हे आम्ही तुम्हाला सांगतच राहू, याचे अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू। तोपर्यंत तुमच्या भागात सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे, तिथे काय परिस्थिती आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।